एक जर्मन चित्रपट, पण त्यात आहे आपली मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि ते सोडा, क्लायमॅक्स तर अख्खं मराठीतच आहे। या चित्रपटाचं नाव आहे द बॉम्बे ब्लड। महिन्याभरापूर्वीच याचा ट्रेलर आलाय, पण चर्चा एकाच गोष्टीची आहे, ते म्हणजे याचं आपल्या मराठीशी असलेलं कनेक्शन। हा एक डिस्टोपियन थ्रिलर आहे आणि या चित्रपटाचा डिरेक्टर सुद्धा एक मराठी माणूस आहे, ज्याचं नाव आहे गौरव ऋषिकेश ठाकूर। खरं तर मराठीत पहिल्यांदाच असा प्रयोग होतोय आणि यातूनच हा इंडो जर्मन चित्रपट तयार झालाय। याचा प्लॉट असा आहे की एक महाराष्ट्रातला केशव नावाचा पोतराज मुलगा एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी युरोपला जातो। तो जर्मनीतल्या ब्रेमन शहरात असताना तिथे फॅन्टम डेथ नावाचा आजार पसरतो। या आजारावर एकच उपाय असतो, जगातलं सर्वात दुर्मिळ रक्त म्हणजेच बॉम्बे ब्लड ग्रुप, आणि केशव मध्ये हेच दुर्मिळ रक्त असतं। पण आता आजारावरचा उपाय हाच, त्यामुळे जर्मन पोलीस आणि इतर लोक त्याचा पाठलाग सुरू करतात। पण हा पाठलाग वेगळं वळण घेतो आणि इथेच अनेक ट्विस्ट आहेत जे तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळतील। द बॉम्बे ब्लड मध्ये अनेक दिग्गज जर्मन कलाकार आहेतच आणि त्यांच्या सोबतच आपले मराठी कलाकार सुद्धा झळकणार आहेत। स्वतः दिग्दर्शक गौरव ठाकूर सुद्धा यामध्ये मुख्य भूमिकेत आहेत। याशिवाय डर्क बोहलिंग, फिलिप बॉमगार्टन, सेबन अर्बन, कॅटरीन इंगेंडो, कश्यप परुळेकर, मिथुन रामधरणे, काजल रातुरी हे सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत। ट्रेलर मध्ये तुम्ही या चित्रपटातला हॉलिवूड टच सुद्धा पाहूच शकता। या चित्रपटाचं शूटिंग मुंबई, पनवेल आणि जर्मनीमध्ये झालंय आणि अवघ्या 9 महिन्यात हा चित्रपट तयार झालाय। दरम्यान गौरव ठाकूर बद्दल सांगायचं झालं तर त्याने याआधीही अ मेथड इन मल्टीशेड नावाचा मूव्ही केला होता। त्यात आता हा द बॉम्बे ब्लड इंटरनॅशनल स्टेजवर चांगलाच गाजणार हे तर कन्फर्म आहे, कारण या चित्रपटाची ब्रेमेन शहरात झालेली स्क्रीनिंग हाऊसफुल ठरली आहे। येत्या 20 ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे, त्यामुळे आपला मराठमोळा मुलगा एकाच वेळी ऍक्टिंग, रायटिंग, डिरेक्शन, एडिटिंग करतोय, ते सुद्धा इंटरनॅशनल लेव्हलवर। शिवाय आपली मराठी संस्कृती सुद्धा जोपासतोय, त्यामुळे त्याला सपोर्ट तर मिळायलाच पाहिजे। तुम्हाला या चित्रपटाबद्दल माहिती होती का आणि तुम्ही हा चित्रपट पाहायला उत्सुक आहात का? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि सिने इंडस्ट्रीतल्या अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाला नक्की सबस्क्राईब करा। रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।